नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत. इथे अर्जुन ऑफिसमधनं घरी येतो, बायको करत रूममध्ये जातो. तिथे गेल्यावरती तो तिला सरप्राईज आणलेलं आहे ते दाखवू लागतो आणि त्यांच्या मागेच इथे अस्मिताला डाऊट असतो यांचं काय चाललंय ऐकायसाठी. ती त्याच्या रूमच्या बाहेर जाऊन उभी राहते. आता सरप्राईज काय आहे म्हणून इथे सायली खोलून पाहत असते. अय्या, चिंच आणि बोरं अशी ती छान आरोळी ठोकते आणि खाऊ पण लागते. अय्या, म्हणजे आता हिला चिंच आणि बोरं खाऊ वाटतंय, म्हणजे ही नक्कीच आपल्याला गुड न्यूज देते की काय. मग ते सांगण्यासाठी इथे अस्मिता घाईघाईने तिच्या आईकडे कल्पनाकडे जाते आणि तिथे सांगते की अर्जुनने चिंच आणलाय, बोरं आणली, तेही सायलीसाठी. याचा अर्थ सायली आपल्यापासून काहीतरी लपवते. आणि हेच ऐकण्यासाठी दोघेही त्यांच्या रूमच्या बाहेर जाऊन उभे राहतात. इथे दोघंजण गप्पा मारत चिंचा बोरं खात असतात. तिथे कल्पना आतमध्ये जाऊन काय चाललंय म्हणून विचारू लागते. तर ती म्हणते कुठे काय. मग अस्मिता म्हणते तू इथे चिंचा बोरं खाते, आमच्यापासून काय लपवते, तुला गुड न्यूज आहे वाटतं. मग ती लाजते, हसते आणि लगेचच अर्जुन म्हणतो मम्मा असं काही नाही. इथे लगेचच सायली म्हणते आम्ही अजून नंबर नाही लावला, तुमचा नंबर लागलाय, तुमची वेळ आहे चिंचा खायची, एन्जॉय करा म्हणत ती त्यांना चिंचा खाऊ घालू लागते. इकडे मात्र प्रिया विचारत असते की नागोबा इतका कसं सुधारला, माझी बाजू घेऊन रविराज समोर कसं एवढं छान छान बोलत होता. नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत आहे. तो प्लॅन आता मला उकरून काढावाच लागेल, नाहीतर माझी काही खेर नाही. ते दोघंजण मिळून माझ्या विरोधात काहीतरी रचतच असेल. झालं तसंच झालं. इथे मैपत आणि नागराज दोघंजण मिळून हवालदाराला बोलवलेलं आहे. 20 वर्षापूर्वी ही मुलगी हरवली, हिची काही कंप्लेंट आहे का असं शोधण्यासाठी ते त्या माणसाला पैसे देऊ करतात आणि काम सांगू लागतात. पण तो काम खूप अवघड आहे. एवढी जुनी फाईल कशी काढायची. मग त्याला रगड पैसे दिल्यावर ती फाईल शोधायला तो तयार होतो. इथे सायली आज अर्जुनला सांगू लागते मी जेव्हा प्रतिमा आत्याला भेटायला गेले होते तेव्हा मी तिथे अशी घटना पाहिली की प्रिया आत्यांना तव्यावरती ढकलत होती आणि मी तिथे गेले आणि तिचा हात तव्यावर पडला. त्या चटक्यावरती मी झेंडू बांब रगडून लावला आणि तिला दुखापत केली. ती आत्यांच्या मागे काही ना काही करण्यासाठी लागलेली असते. आत्या तिथे सुखरूप नाही. ही गोष्ट आता अर्जुनला कळल्यावर अर्जुन फार चिडतो. इकडे मैपत आणि नागराजविषयी माहिती काढण्यासाठी इथे सुमना काकूकडे प्रिया जाऊन गोड गोड बोलू लागते आणि तिला सांगू लागते की मला माफ कर, मी आतापर्यंत खूप चुका केल्या, तुझी पण माफी मागायची आहे, काकांची पण मागायची आहे, काका कुठे गेले असं म्हटल्यावर ती बिचारी थकून बसते आणि म्हणते माहीत नाही कुठे गेले, इथे मला माफ केलेस ना तू, ठीक आहे मग आता असं म्हणत ती बाहेर जाते. 100% हा नागोबा महिपतकडेच गेला असेल. दोघं मिळून माझ्या विरोधात काहीतरी कट कारस्थान रचतच असतील. इकडे हवालदाराने आता फायली शोधायला सुरुवात केली. 20 वर्षापूर्वीचा जो फोटो होता त्या फायलीत त्याला सापडतो. गुन्हेगार प्रवृत्तीच्या वृत्तीमधली प्रियाचा फोटो आता तिथे त्याला भेटलेला असतो आणि तिच्याविषयी तो माहिती काढत असताना तिथे एक दुसरा हवालदार येतो. पोलिसही येतात. आता त्यांनी 2 फोटो दिले आहे त्याची माहिती शोधायची आहे. इथे नागराज महिपतने आणि पोलिसांनी जो अर्जुनने फोटो दिला आहे हे दोन्ही फोटो एकच आहे हे त्याच्या लक्षात येतं. त्या दोन्ही फोटोंची माहिती त्याच्या हातामध्ये असते. एका मुलीच्या याच्यावरती गुन्हेगारी क्षेत्राचा ठपका आहे. त्यातच एक हवालदार त्या बाईला ओळखतो ज्या बाया अशा छोट्या मुलींना चोरी करण्यासाठी लावायच्या. 20 वर्षापूर्वी ती इथेच राहायची. तिचा पत्ता माझ्याकडे आहे, मी शोधून आणतो असं म्हणत तो पत्ता काढायला दुसऱ्या फाईलमध्ये जातो. इथे आता हवालदाराकडे खूप महत्त्वाची माहिती लागलेली असते पण तो महिपतला सांगतो की माझ्याकडे त्या मुलीच्या आईचा पत्ता मिळाला आहे, तो घेऊन मी तुमच्याकडे येतोच. इथे नागराज मात्र खुश आहे, महिपत हे खुश आहे. पण आता हा पत्ता आपण कसा वापरायचा. आपण तन्वी म्हणजे प्रिया ही कोणाची मुलगी आहे हे रविराजला सांगायचं आणि तिला आपल्या घरातून आपल्या ह्या प्लॅनमधून बाहेर पाडायचं असा आता नागराजांनी महिपतचा प्लॅन आहे. इथे पोलीस पण वाट पाहत आहे त्या फोटोंविषयी काही माहिती मिळाली का विचारण्यासाठी. हवालदाराला इन्स्पेक्टर विचारतात तेव्हा तो खोटं बोलतो, मला काहीच माहिती मिळाली नाही सर, हे शक्यच नाही शोधणं, हा विषय इथेच सोडून द्या असं म्हणत आता पोलिसही म्हणतात खरंच हा विषय इथे सोडायला हवा, याच्याविषयी आपल्याकडे काहीच माहिती भेटून नाही राहिली. त्यात हवालदार लपवत असतो त्या फायली, त्याच्या हातातनं धक्का लागल्याने खाली पडतात आणि अर्जुन त्या फायली उचलून देत असताना त्याच्या हातात तो फोटो येतो. पटकन तिथे जाऊन हवालदार त्याच्या हातातला तो फोटो ती माहिती खेचून घेतो आणि काही नाही सॉरी सर माझ्या हातातनं पडला असं म्हणत त्या फायली घेऊन तिथून तो फरार होतो. इथे आता गाठोडं शोधण्याव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही हे अर्जुनच्या लक्षात येतं. सायलीची मदत घ्यायची तो ठरवतो. आता प्रिया कुठे ते गाठोडं लपवू शकते तिचं आणि दोघींचं पण. आता त्याच्यामध्ये इथे सायली मदत करणार आहे गाठोडं सापडण्यासाठी. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढे येणारा नवीन व्हिडिओ नवीन ट्विस्ट आपल्याला आता लवकरच पाहायला मिळणार. महिपतने रविराजच्या समोर प्रियाचं भांडं फोडून ही
एका चोर मुलगी आहे, हिला घराच्या बाहेर काढा असं सगळ्या पुराव्यांसकट सिद्ध केल्याने रविराज आता ह्या मुलीला घरात ठेवणार का बाहेर फेकणार हे सगळं पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. आणि गाठोडा हरवला म्हणून प्रियाचा जो तणफनाट झाला आहे तेही आपल्याला पाहायला मिळणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. थँक्यू.